नमस्कार नमस्कार. तर आता टायमिंग झालेला आहे 8:35 आणि 36. बरं का, मला वाटत नव्हतं की एवढा उशीर होईल. तर आज मला काम होतं. बरं का, तर तुम्हाला माहितीच आहे की आपली जिम केव्हा बंद होते. 10 वाजता. आपल्याकडे फक्त आता आहे राऊंड अप धरून 1 तास. कारण की 1 तास का माहितीये का, जायला वॉर्मअप करायला फ्रेश व्हायला. त्याच्यामध्ये राऊंड अप 15-20 मिनिट तर असंच जात. बरं का, अर्धा तास आपण वर्कआउट करायचं, अर्धा तास प्रॅक्टिस. आपलं पूर्ण कम्प्लीट झालं पाहिजे 9:50-75. बरं का भावांनो, तर गेल्या हप्त्यात त्या हप्त्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की आपण स्ट्रेचिंग कराल तर 9:55 ला. आणि काय झालं माहिती ना, वर्ग माझ्या अंगावर पडलं कारण की 9:55 ला लेट बंद केलं. तर आपण काळजी घेऊ, कमी मारू आणि प्रॉपर मारू. बरं का भावांनो, चला जाऊ फटाफट. आपण आला तर चिंपशी झालेला आहे. पायला दुखते रा, माझा एका पायाचा पन्ना तुटलाय आणि डाव्या पायाला जास्त प्रेस पडतो. बरं का, प्रेस म्हणजे दुखते जरा डावा पाय जास्त, कारण की असं ओढून 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 ते त्रास होऊ लागले. मला आठवणच नाही गेलं, कामातून वेळच भेट नाही गेला मला. बरं का, केव्हा वेळ भेटेल काम आहे. तर आपण आलोय आपल्या कॉर्नरला. बघा, रस्ता क्रॉस करतो भावांनो. तर केला आपण, तर जाऊ आपल्या जिमच्या पायथ्याशी. तुम्हाला पहिले सांगतो, आपला एपिसोड आहे 157. बरं का, तर कारण की मला आठवण राहत नाही, मग तुम्हाला आता सांगतो. तर चला आता जिम मध्ये जातोय आपण. तुम्हाला काय वाटतंय वर्कआउट कसं जातो का नाही? बरं का, मलाही माहित नाही. जे होईल ते होईल. पूर्ण वर्कआउट चालून मारू, प्रॅक्टिस पण चांगली करू. बरं का भाऊ, तर चला आता कम्प्लीट झाल्यावर भेटू.
चला जाऊ आता. टायमिंग झालेला आहे 9:15. तर आपण थोडं केलेलं आहे सगळं. एकावर जास्त फोकस देतो एक राहत, त्याच्यामुळे मी 20 का 25 मिनिट लेग मारला, 2 एक्सरसाइज मारला, 4 सेट. तर चला जाऊ आता फटाफट घरी. तो मोकळं वाटलंय माझी बॉडी. लेग पण चांगला गेला आहे. आज रक्षाबंधन होतं त्याच्यामुळे तुम्ही पण नव्हतं बरं का. तर कमी होते आज, एवढे काही जास्त पब्लिक नव्हती बरं का. रोज पब्लिक जास्त असते, आजच पब्लिक नाही, कारण की रक्षाबंधन असल्यामुळं सगळे सणाला गेले. कारण काम भरपूर होतं बाहेर, त्याच्यामुळे आज मला वाटत नव्हतं की लेट होईल म्हणून. दिवस कसा जातो आणि आपला टायमिंग कसा बदलतो ते आपल्याला पण माहित नाही बरं का. जसं आता देव आपल्याला घेऊन चालले, आपण तसं जायचं बरं का. चला मग जाऊ आता. काय बोलू काही समजा नाही. आज कमीच बोलायचं, कारण की कमीच प्रॅक्टिस झाली आहे आपली. असं काय नाही, कमी राहू या जास्त राहू, आपण रोज एवढंच बोलतो आणि तेवढं जास्त टेन्शन नाही घ्यायचं बरं का भाऊ. तर चला आता काय बोलू काही समजा नाही गेलं मला. तर चला आता उद्या भेटू या कधी भेटू मला माहित नाही, पण तो डेली आपला व्हिडिओ येणार बरं का. चला मग बाय बाय.